प्रमुख माझे सर्व सामाजिक विचाराचे कार्यकर्ते, शिक्षक आणि सर्व विद्यार्थी. खरं तर मी प्रथमतः 10वीमध्ये झालेल्या 10वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यानंतर माझी शाळा जिल्हा परिषद, कारण की मी ह्याच शाळेत शिकलेलो आणि आज आमच्या काळात जी गुणवत्ता होती त्यानंतर मध्यंतरच्या काळात जी गुणवत्ता ढासळली होती आणि त्या गुणवत्ता वाढीसाठी जे शिक्षकी पेशा असते, शिक्षकामध्ये जे गुण असतात की मी शिक्षक आहे, त्या ज्ञानाचा आदर करत ज्या शिक्षकांनी या जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढवली त्या सर्व शिक्षकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आजच्या ह्या वाटप कार्यक्रमाचा प्रमुख म्हणून मला आपण बोलवलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आपण परिस्थितीतून संघर्ष करतो, आपण अभ्यास करतो आणि प्रत्येकाला वाटतं की माझा क्रमांक यायला पाहिजे, मी पहिला, दुसरा, तिसरा. त्यावेळेस चालायचं, आज मी चालते आणि चालू असावं, मी पहिला यावं, तुम्ही पहिला यावं. पण मी आत्मिक मनाने तुम्हाला सांगतो की ह्या क्रमांकाकडे लक्ष न देता मी पहिला दुसरा यावं ह्याकडे लक्ष देता की खरं तर आपल्या ध्येयाकडे लक्ष करा की आपलं ध्येय काय, ते ध्येय साधण्याकरिता अशा शिक्षकाकडून आपण शिक्षित होऊन पुढील आयुष्यात आपण यशस्वी व्हावं अशी मी तुमच्याकडून सर्वात अपेक्षा करतो. आणि माझी शाळा भविष्याकडे चांगली वाटचाल करते त्याचाही मला अभिमान वाटतो. आणि खरं तर हा जो पुस्तक वाटपाचा कार्यक्रम आहे, माझे स्नेही सामाजिक विचारांचे कार्यकर्ते, सामाजिक चळवळीतले आणि ज्यांना शिक्षणाबद्दल फार आवड आहे असे माझे विनोद राठोड मित्र, ते आज इथे नाही, ते आहेत बेंगलोरला. आमचं ह्या बाबतीत संभाषण चालू असते की आपण शैक्षणिक विभागात शाळेला काय मदत करायची. मागे बी आम्ही बोलता म्हटलं आपण काय करायची बा, म्हटलं सचिन सरांना विचारा, आमचे दिलीप आमच्या मित्रांना विचारा, समितीचे अध्यक्ष, आम्हाला ते दरम्यान आम्हाला थोडं लाकडाचा प्रॉब्लेम आहे, ते आम्ही विचारलं, आम्हाला गॅस पाहिजे, आम्ही दिले आमच्या परीने जे होतं विद्यार्थ्याला आणि शाळेला जे मदत करता येते. खरं तर ह्या वाटपाचे एक प्रमुख दानवीर खरं तर ते विनोद राठोड आहे. मी विनोद राठोडची आभार व्यक्त करतो. आणि भविष्यात आपण सर आज जे टक्का वाढवलेला आहे, भविष्यात माझी शाळा ही जिल्हा परिषद 100% गुणात्मक यावं अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. अडचणीच्या काळी तुम्ही मला उज्ज्वल व्हा, प्रगती करा शिक्षणात, एवढी मी अपेक्षा करतो. शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्या शाळेला या ठिकाणी भेट देऊन विशेष करून तुम्हाला ह्या जे वया आहेत तुमच्यापर्यंत ते पोहोचण्याचा एक छोटासा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरं पाहिलं तर शिक्षणामध्ये शिकत असताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी ज्या असतात त्या म्हणजे फार महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात पाठ्यपुस्तक असते, वह्या असतात, पेन असतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी मिळत नाही आणि याची जाणीव आविदादा आणि माननीय विनोद मामा पाटील यांना ती जाणीव झाली आणि त्यांनी बघितलं आपल्या शाळेची जी भौतिक विद्यार्थ्यांची गुणवत्ता, यावेळेस जे निकाल लागलेला आहे इयत्ता 10वीचा, मागच्या वर्षी 52% एवढाच निकाल होता. यावर्षी तो निकाल 16% वाढवून 68% गेला. माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेबांचा यांचा जो कॉपीमुक्त अभियान आणि प्युअर परीक्षा त्यांनी घेण्याचा जो प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून त्या विद्यार्थ्यांना जे काही अडचणी आलेल्या आहेत, मागच्या वर्षी गुणवत्ता घटली होती, यावर्षी दादा गुणवत्ता फार चांगली झालेली आहे. आणि यावर्षी आम्ही उन्हाळी वर्ग सुरू करण्यामागचा एकच उद्देश हा आहे की पुढच्या वर्षी जे येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये विद्यार्थ्यांचा निकाल 100% लागला पाहिजे आणि तेही विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आली पाहिजे, असा आमचा या शाळेचा मानस आहे. आणि त्या दृष्टीने गेडाम सर, कांबळे सर, आकाश सर आणि आमचा सगळा स्टॉफ जे आहे हे त्या प्रयत्न चालू आहे त्यांचा सगळ्यांचा. 15 तारखेपर्यंत गेडाम सर घेणार आहेत आणि पुढेही पण ते घेणार आहेत. 15 तारखेच्या नंतर जन्मदिनाच्या निमित्ताने आमच्याकडे जे शिक्षक आता उपलब्ध होणार आहेत ते पण एक्स्ट्रा वर्ग जे आहे, एक्स्ट्रा क्लासेस ते पण घेतील. तुमच्या सगळेच विषयांचा या ठिकाणी पाठपुरावा केला जाईल. तर आविदादाचा आणि गावकऱ्यांचा मला या ठिकाणी आभार याच्यासाठी मला वाटते की विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी इथपर्यंत आम्हाला पाठ्यपुस्तक आणि नोटबुक जे आहे वया त्या पोहोचलेल्या आहेत. गोविंद मगरे पण आम्हाला फार मदत करतात. थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा खूप धन्यवाद. आमच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन
आपल्याकडे जे वह्या पाठ्यपुस्तक तुम्ही या ठिकाणी आम्हाला पुरवलात त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच.